मी तुम्हाला घेऊन चालली आहे आपल्या बाप्पाच्या विसर्जनसाठी. तर चला बघूया. पण सगळ्यात पहिले आम्ही दादाचा बर्थडे सेलिब्रेट केला, कारण का रात्री 12 वाजताच त्याची US ला जायची फ्लाईट आहे. हे जे 5 दिवस आहे ना, खूप म्हणजे खूपच लवकर गेले आहेत हा. समजलंच नाही. मग मी आणि मम्मानी बाप्पाला राखी बांधली. मे बी बाप्पाला पण ना ह्या टाइम लवकर जायचंच नव्हतं, म्हणजे एंड टाइमलाच किती पाऊस आला होता. मग आम्ही एकदम आरामात निघालो आणि जाता जाताना बाप्पा आपली फक्त एकच टेस्ट घेतो, आणि ते आहे मूर्तीची साईज तो 2x वाढून घेतो. बाप्पासाठी टेम्पो पण मस्तच एकदम सजून ठेवली आहे हा. लोक ना खरंच बोलतात की चांगले दिवस लवकर जातात करून. पण ठीक आहे, बाप्पा त्याच्या घरीच चालला आहे ना. आता आम्ही रेती बंदर पर्यंत चालत चालत जातो. 2 तास लागले पोचता पोचता, कारण का पावसामुळे एवढी ट्रॅफिक होती. आणि सॅल्यूट हा पोलीस दादांना. रेती बंदरच्या इथे गेले और वडापाव नहीं खाया तो क्या खाया. आणि जसंही आम्ही रेती बंदरच्या इथे पोचलो का जोरात पाऊस यायला लागला भाई साहब. मग ह्या पावसामुळे सगळं पटकन झालं ना, जसं की बाप्पाची ही लास्ट आरती. आणि हा खाडीवरचा टाइम पण एकदम पटकन जातो, म्हणजे काहीच आपल्याला समजत नाही. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकरात लवकर या. सगळेच एकदम इमोशनल आणि सॅड झाले होते, आणि घर पण किती एम्प्टी एम्प्टी. पटकन डिनर मेन्यू दाखवते. रिच्युअलच असतं. लाईव्ह काउंटर पाणीपुरीचं, उत्तपम, सगळं एकदम गरमागरम. जलेबी मस्त ते त्या सिरपमध्ये असं टाकत होते यार. पावभाजी, पावाला एकदम सेकून कडक बनवून. व्हेज पुलाव, त्याबरोबर रायता, आणि ऑफकोर्स मसाला छास. पेटू तर खुश, पण सॅड पण यार. गणपती बाप्पा मोरया.